तुम्हाला लक्षात येण्यासाठी आलं का लक्षात आहे? कलर वेगळा दिसते का? हो. ह्याच्यात हे वाढवायचं आहे. आता आपल्याला काय शिकायचं आहे? साधा पंजाबी ड्रेस. ठीक आहे. आता पूर्ण उंची किती वाढवायचं आहे? 1.5 इंच. छातीची रिमे करून 1.5 इंच वाढवायचं आहे. शोल्डरची रिमे अर्धा इंच. हाफ शोल्डर अर्धा इंच. गुंडापुरी अर्धा इंच वाढवायचं. जेवढा आहे त्यात अर्धा इंच वाढवायचं आहे. पुढील गळा अर्धा इंच वाढवायचा आहे. मागील गळा अर्धा इंच वाढवायचा आहे. कमरची उंचीमध्ये पण अर्धा इंच वाढवायचं आहे. कमरची रिमे परत त्यात 1.5 इंच वाढवायचं आहे. सीट गिअरची उंची अर्धा इंच वाढवायचं आहे. सीट गिअरची रिमे करून परत 1 इंच वाढवायचं आहे. खाली गिअरची उंची 1 इंच वाढवायचं आहे. खाली जे लावलंय ते पूर्ण स्ट्रेट संपलंय. लक्ष द्या. हे आपला आता कापडाचा भाग. ही रुंदी आपली इथून घ्यायला पाहिजे. रुंदी किती घ्यायची आहे? 8 इंच. ही रुंदी, ही उंची आपली. उंची किती आहे? 20. ठीक आहे. आता हे गळा रुंदी. तर आपल्याला काय करायचं आहे? इथून इथे शोल्डर घ्यायचं आहे. शोल्डर किती आहे? शोल्डरची निम्मे करून किती? 4. 4 काढायचं म्हणून इथे घ्यायचं 4.5. समोरील गळ्याची उंची, पुढील गळ्याची उंची किती आहे? हे 4 इंच. मागील गळा 3 इंच. किती? आणि हे 4. आणि इथं पण छातीची रिंग येत आहे. इथून ते इथं पर्यंत किती आहे? हे 9. ठीक आहे. आता पुन्हा इथून ते इथं उंची घ्यायची आपल्याला. इथं पर्यंत कमरची उंची याला म्हणायचंय. इथून ते इथं जे आहे ना कमरची उंची. आणि हे कमरची लिंबे. ही उंची आणि ही रुंदी हे लक्षात राहू दे. आणि पुढे इथून सीट गिअरची उंची इथून. ही अशी उंची आणि ही अशी रुंदी. जेवढं दिलं तेवढं वाढवून घ्यायचं. आणि हे पूर्ण उंची इथपर्यंत संपलंय. त्याच्यात पण 1 इंच वाढवायचं गिअर मधलं आपल्याला. आणि ही मुंडा आपली त्याप्रमाणे जेवढं आहे तर ठेवायचं. अर्धा इंच वाढवायचं. ठीक आहे. मी परत पेपर म्हणून तुम्हाला